4-5 महिन्यांनी राज्यातलं सरकार बदलायचं आहे, राज्यातलं सरकार काहीही करून बदलायचंय असं शरद पवार भाषणादरम्यान म्हणाले। खोरुची गावात या भाषणात त्यांनी हे वक्तव्य केले। लोकसभा निवडणुकीत मवियाला चांगलं यश मिळालं, त्यानंतर आता मवियाला राज्यात सत्तेत येण्याचे वेध लागलेत, हेच यावरून दिसून येतं। आमचे प्रतिनिधी वैभव सोनवणे यांच्याशी अधिक बोलूया। वैभव, आत्मविश्वास तर वाढलेला आहे कारण मवियाचे खासदार जास्त निवडून आलेले आहेत, पण राज्यात सत्ता पालट करण्यासंदर्भातलं शरद पवारांचं काय वक्तव्य आहे? सुवर्ण, शरद पवार हे आज सकाळपासून पुरंदर आणि इंदापूरच्या दुष्काळ दौऱ्यावरती आहेत। इथं गावागावामध्ये त्यांचं जोरात स्वागत केलं जातंय निवडणुकीत बारामती लोकसभेत मिळालेल्या विजयानंतर। मात्र तिथं गेल्यावरही शरद पवारांची जी भाषणं आहेत, या भाषणांचा रोख हा स्थानिक प्रश्नांसहित राज्यातलं जे सरकार आहे ते येत्या 4 महिन्यानंतर होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत काहीही करून राज्यातलं हे सरकार बदलायचं अशा स्वरूपाची विधानं जी आहेत ती शरद पवारांनी 3 गावांमधल्या भाषणांमध्ये केलीत। खोरुचीमध्येही केलं, निर्वांगीमध्ये सुद्धा तशाच पद्धतीचं भाषण केलं, तर सकाळी वाल्ह्यामध्ये सुद्धा त्यांनी अशीच भूमिका घेतली आहे। आणि जे निवेदनांमध्ये प्रश्न मांडले जातात स्थानिकांकडून त्या सगळ्या प्रश्नांसाठी सरकारकडे 2 दिवसामध्ये बैठक लावून या प्रश्नांच्या सोडवणुकीची मागणी करू। जर ती मागणी पूर्ण झाली नाही तर मी तुमच्यासोबत रस्त्यावर उतरायला तयार आहे, असं विधान जे आहे ते शरद पवार सगळ्या ठिकाणी करतायत। त्यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठीचं वातावरण जे आहे ते तापवण्याचा प्रयत्न शरद पवारांकडून केला जातोय। बारामती लोकसभेतल्या विधानसभा मतदारसंघांमध्ये त्यांचा हा दौरा जो आहे तो सुरू आहे आणि या दौऱ्याच्या निमित्तानं विधानसभेची चाचपणी जी आहे शरद पवारांकडून सुरू झाली असं म्हणायला हरकत नाही। लोकसभेमध्ये मिळालेलं त्यांचं जे यश आहे या यशामुळे प्रचंड आत्मविश्वास त्यांचा वाढलेला दिसतोय आणि निवडणुकीच्या यशानं हुरळून जाऊन घरी थांबण्याच्या ऐवजी शरद पवार हे पुन्हा बाहेर पडलेत आणि जो दुष्काळी परिसर आहे या दुष्काळी परिसराची पाहणी ते आज सकाळपासून करतायत आणि तिथे जाऊन नागरिकांनाही राज्यातलं हे सरकार जे आहे हे सरकार बदलून तुमच्या सगळ्या मागण्या ज्या आहेत त्या पूर्ण करून घ्यायच्या असतील तर सरकार बदलायला लागेल असंही सांगतायत। त्यामुळे एकूण काय तर या विधानसभा निवडणुकांमध्ये सरकार बदलायची तयारी जी आहे ती शरद पवार यांनी सुरू केल्याचं दिसून येत आहे। नक्की, म्हणजे महाराष्ट्रात खासदार निवडून जास्त आले याचा विजयोत्सव साजरा करण्याऐवजी नव्यानं पुन्हा एकदा कामाला लागलेत विधानसभेच्या, असंच आपल्याला म्हणता येईल शरद पवारांविषयी। धन्यवाद वैभव, माहिती दिल्याबद्दल। शरद पवारांनी ग्रामस्थांशी संवाद साधला आणि संवाद साधत असताना येणाऱ्या 3-4 महिन्यातल्या विधानसभा निवडणुकीत आपल्याला सत्ता पालट घडवून आणायची आहे असं वक्तव्य त्यांनी केलं। त्याचबरोबर पुन्हा एकदा जोमाने ते कामाला लागलेले आहेत। बारामती आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये ते नव्यानं जोमानं लोकांना चार्ज करत आहेत, कार्यकर्त्यांना चार्ज करत आहेत।